पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, उद्याचा आहे श्री हनुमान जन्मोत्सव। तर त्यानिमित्त शुभेच्छा देणारी जी काही डिझाइन असेल तर ती डिझाइन आज आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत। तर सोबतच क्रिएट केलेल्या डिझाइन मध्ये जे काही पीएनजी मटेरियल असेल ते आणि सोबतच जी काही पील फाईल असेल ते, तर दोन्ही गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड या ठिकाणी करू शकता। तर भावांनो, व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी काही जयंती असेल तर त्याचे जे काही काम असतील तर ते भरपूर जोरात या ठिकाणी चालू होते, त्याच्यामुळे व्हिडिओज या ठिकाणी थोडेसे लेट होत होते। तर थोडा एक उद्याचा आपण व्हिडिओ करूया त्या ठिकाणी। आणि त्याच्यासोबतच मित्रांनो, जे काही आपले 1 लाख सबस्क्रायबरची फॅमिली असेल तर ती या ठिकाणी होत आहे। ज्यावेळेसला मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मला वाटतं त्यावेळेसला ते 1 लाख सबस्क्रायबर्स आपले झाले असतील। तर त्यानिमित्त तुम्हा सर्वांचं आणि आपले जे काही सपोर्टर होते त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मी। आणि बाकीचं जे काही असेल तर हा इथून पुढचा जो काही प्रवास असेल आपला तर कंटिन्यू राहणार आहे। त्याच्यामध्ये नवीन जे काही अपडेट्स असतील तर ते मी या ठिकाणी लवकरच तुम्हाला कळवणार आहे। तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आजचा जो काही व्हिडिओ असेल तर या व्हिडिओमध्ये जी काही माहिती तुम्हाला सांगणार असेल त्याच्यामध्ये जर काही अडचण वाटत असेल तुम्हाला, अजून जर दुसऱ्या काही तुमच्या प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर त्या सर्व गोष्टी तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता। त्यासाठी तुम्हाला याच्या इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मी काही रील्स वगैरे या ठिकाणी अपलोड केल्या होत्या, रामनवमीच्या सुद्धा काही टाकल्यात आणि काही भीम जयंतीच्या सुद्धा या ठिकाणी अपलोड केलेल्या। तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती सुद्धा या ठिकाणी विचारू शकता। बाकी ज्यांना कोणाला कुठे कसल्या पद्धतीचे प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ती प्रॉब्लेम माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता। बाकी मित्रांनो, आता जाऊयात आपण आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। ओके, तर या ठिकाणी बघू शकता तर फोल्डरचं नाव बघा तुम्ही, या ठिकाणी सर्वात आधी दिलेलं आहे हनुमान जयंती 01 अशा पद्धतीनं। तर हे या ठिकाणी सर्वात आधी मी तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केले, त्याच्यासोबतच बजरंगबलीचा जो काही फोटो असेल तर तो फोटो बॅकग्राऊंडला अटॅच करून एक या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला। आणि त्याच्यासोबतच बाजूला बघू शकता तर हा जो काही डायरेक्टली पीएनजी असेल हा डायरेक्ट सुद्धा पीएनजी या ठिकाणी दिलाय। तर या पीएनजीची क्वालिटी बघू शकता 9 MB चा जो काही असेल तर हा मी या ठिकाणी तुम्हाला पीएनजी प्रोव्हाइड केला। तर क्वालिटीचा मटेरियल आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो, त्याच्यामुळे तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपली फॅमिली लवकरच या ठिकाणी जॉईन करून घ्या। सोबतच बाकीचे काही लागणारं मटेरियल असेल मित्रांनो ते मटेरियल मी या ठिकाणी दिलेलं आहे। आणि सर्वात शेवटी जी काही जेपीजी फाईल असेल ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, ही तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी यूज करू शकता किंवा तुमची जी काही मार्केटिंग असेल ती करण्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी याचा उपयोग करू शकता। ओके, तर मटेरियल मध्ये कुठेही काही प्रॉब्लेम वाटले असेल तर मला लवकर या ठिकाणी तुम्ही कळू शकता। बाकी आता आपण जाणार आहोत आपली जी काही पील फाईल असेल ती पील फाईल पाहण्यासाठी। ओके, तर मी सिंपली या ठिकाणी पिक्सेल लॅबचं जे काही ऍप्लिकेशन असेल तर या ठिकाणी ओपन केले। ओपन केल्याच्या नंतर मी चाललोय माय प्रोजेक्ट्सवर। तर माय प्रोजेक्ट्सवर आल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी स्टार्टिंगला बघू शकता हनुमान जयंती म्हणून या ठिकाणी पील फाईल म्हणजे जो काही प्रोजेक्ट असेल तो मी ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे। तर मी त्या प्रोजेक्टवर क्लिक केले। आता क्लिक केल्याच्या नंतर लोड होईल आणि लोड झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तर आपल्या जे की पील फाईल असेल ती पील फाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर मी या ठिकाणी लेयर्स मध्ये चाललोय। लेयर्स मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व पीएनजीज या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी सर्व पीएनजीज या ठिकाणी यूज केलेले आहेत। तर मी जे बॅकग्राऊंड असेल तुम्हाला 2 पद्धतीचे बॅकग्राऊंड दाखवले होते, तर त्याच्यामधले जे काही डायरेक्टली बॅकग्राऊंड असेल ते मी या ठिकाणी यूज केले। म्हणजे जो काही हनुमानजींचा पीएनजी असेल तो या ठिकाणी खुला मी दिलेला नाही, तर ते तुम्हाला पीएनजी मध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते डाउनलोड करावं लागेल। मी जे काही कॉम्बो मटेरियल असेल ते मटेरियल या ठिकाणी यूज केले आणि अशा पद्धतीने जी काही पील फाईल असेल ती या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। आता ज्यावेळेसला तुम्ही तुमची डिझाइन क्रिएट करणार त्यावेळेसला तुम्हाला मॉडेल, त्याचं नाव आणि सोबतच माझा जो काही लोगो असेल तर हे 3 गोष्टी या ठिकाणी रिमूव्ह करायच्यात। आणि त्याच्यानंतर जे काही स्ट्रक्चर उरलं असेल त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही तुमच्या जे काही गोष्टी असतील ते गोष्टी या ठिकाणी ऍड करू शकता आणि तुम्ही तुमची जी काही डिझाइन असेल ते डिझाइन या ठिकाणी तयार करू शकता। बाकी मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर काही प्रॉब्लेम वाटला असेल तुम्हाला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला जाऊन मेसेज या ठिकाणी करू शकता। आणि जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं तशा पद्धतीनं मला आताच या ठिकाणी मेसेज आला होता, तर आपले जे काही 1 लाख सबस्क्रायबरची फॅमिली असेल तर ती फॅमिली कंप्लीट झालेली आहे। तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आणि आपले जे काही सपोर्टर असतील त्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो। तर मित्रांनो, हे जे काही असेल तर तुमच्यामुळेच या ठिकाणी शक्य झालेलं आहे। तर मित्रांनो, राहिला सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न तो म्हणजे की पासवर्डचा। तर मित्रांनो, जे काही कमेंट बॉक्स मध्ये जायचं तुम्हाला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देणारी एक कमेंट त्या ठिकाणी पिन करून ठेवली असेल, त्या कमेंटला सिंपली तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा। स्क्रोल केल्याच्या नंतर पासवर्डच्या पुढे तुम्हाला 4 अंक दिसतील, तर पासवर्ड 1122 अशा पद्धतीचा पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि तोच पासवर्ड टाकून तुम्हाला पीएनजी फाईल आणि सोबत जी काही पील फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुम्हाला या ठिकाणी ओपन करायच्यात। बाकी मित्रांनो, व्हिडिओमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम वाटले असेल तर इंस्टाग्रामला जाऊन मेसेज करू शकता। बाकी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।